animals classification. Today we are going to start the science 2 next lecture, animal classification, lecture number 1. In this very first lecture we are discussing regarding non-chordates. What is meant by non-chordates? The animals who do not have vertebral column are called as non-chordates. यांना मराठीमध्ये अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. This is the group of animals. This is group of animals which again subdivided into different phylums. की हा एक ग्रुप आहे आणि हा काय आहे वेगवेगळ्या फायलम्स मध्ये काय आहे सब डिवाइडेड आहे. तर आपल्याला याचे एकूण 9 फायलम पाहिजेत आणि परत मग 10वा फायलम जो आहे तो कॉर्डेट्सचा आहे, तो पृष्ठवंशीय प्राण्याचा येतो. तर पहिल्यांदा आता जे नॉन कॉर्डेट्स आहेत आता हे डायरेक्ट मी सुरू केलेले आहेत कारण अगोदरचा जो सिलेबस आहे 2 पानावरचा तो ह्या वर्षीचा स्किप्ड सिलेबस आहे, सोडून दिलेला सिलेबस आहे. म्हणून आपण डायरेक्ट नॉन कॉर्डेट्स पाहतोय आणि नॉन कॉर्डेट्स मधलं पहिला फायलम आपण पाहतोय पोरीफेरा. मी काय म्हणलेलं आहे हे पहा, सायन्स 2 चा 6वा धडा ॲनिमल क्लासिफिकेशन आपण सुरू केलेला आहे. लेक्चर क्रमांक 1 आहे ॲनिमल्स आर क्लासिफाईड ॲज नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. म्हणजे व्हर्टेब्रल कॉलम असलेले प्राणी आणि व्हर्टेब्रल कॉलम नसलेले प्राणी. तर आपण पहिल्यांदा सुरू केलेले तर नॉन कॉर्डेट्स. हे नॉन कॉर्डेट्स पुढे वेगवेगळ्या फायलम मध्ये काय आहे डिवाइडेड आहे. एकूण 8 ते 10 फायलम्स आहेत. त्यापैकी पहिला फायलम आपण काय केलेला आहे पोरीफेरा सुरू केलेला आहे. फायलम म्हणजे काय सब ग्रुप. फायलमला समानार्थी शब्द काय आहे सब ग्रुप. मेन ग्रुप कोणता आहे नॉन कॉर्डेट्स आणि त्याच्यामधला हा सब ग्रुप पोरीफेरा. आता याचं काय आहे नावावरूनच आहे की दिस ॲनिमल्स ज्यांना जे आहे हॅव न्यूमरस पोर्स ऑन देअर बॉडी. दिस ॲनिमल्स हॅव numerous pores on their body. हो नावातच आहे की हे जे आहे पोरीफेरा नाव काय सांगतं की द ॲनिमल्स विच हॅव स्मॉल पोर्स ऑन देअर बॉडी आर कॉल्ड ॲज पोरीफेरा. तर हे काय आहे की ह्यांना काय आहे की ह्या ॲनिमल्सला काय आहे डिफरंट जे आहेत न्यूमरस पोर्स ऑन देअर बॉडी. फॉर एक्झाम्पल जे आहे ऑन स्पंज नावाचा जो प्राणी आहे तो ह्या फायलमचं एक्झाम्पल आहे. ऑल स्पंज. हो जसं आपला सुद्धा निर्जीव स्पंज असतो, स्पंजचा तुकडा त्याला अनेक पोर्स असतात, तसे सजीव स्पंज सुद्धा असतात की ज्यांच्या शरीरावर असंख्य पोर्स आहेत आणि ते ह्या पोरीफेरा ह्या फायलमच्या अंडर खाली येतात. दे हॅव सिंपल बॉडी आणि त्यांची बॉडी कसं असतं दे हॅव सिंपल बॉडी. अगदी सरळ धोपट शरीर असतं त्याच्यावर असंख्य असे छिद्र असतात. दे हॅव सिंपल बॉडी. एक शरीर असतं आणि त्याच्यावर एक असंख्य असे छिद्र असतात. आणि काय असतात हे दिस बॉडी हॅव ऑस्क्युला. एक माउथ असतं त्याला काय म्हणतात ऑस्क्युला. बॉडी हॅव ऑस्क्युला. बॉडी हॅव ऑस्क्युला. ऑस्क्युला म्हणजे एक तोंडासारखं जे ओपनिंग आहे त्याला ऑस्क्युला म्हणतात. आणि हे जे पोर्स आहेत न्यूमरस पोर्स त्याला ऑस्टिया म्हणतात. त्याला काय म्हणतात ऑस्टिया. पहा आपण काय डिस्कस करतो ॲनिमल क्लासिफिकेशन. परत थोडंसं पहिले लेक्चर म्हणून सांगतो की ॲनिमल्स 2 मुख्य ग्रुपमध्ये डिवाइड आहेत नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे पाठीचा कणा नसलेले प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी आणि त्याचे वेगवेगळे काय तर फायलम्स आहेत. तर पहिला फायलम आपण शिकतोय तो पोरीफेरा.
तर हे पोरिफेरा म्हणजे काय, पोरस बॉडी आहे, न्यूमरस पोर्स असतात त्यांच्या शरीरावर, सिंपल बॉडी आहे, एक माउथ सारखं ओपनिंग असतं, एक सिंगल ओपनिंग, त्याला ऑस्क्युला म्हणतात. दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. हे मुख्यतः काय आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे, आणि पाणी दोन प्रकारचे, समुद्राचं खारं पाणी आणि नदीचं गोडं पाणी आहे. त्याच्यामधले मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर मराईन, म्हणजे कुठं सापडतात, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात सापडतात, अगदी आजही सापडतात. हे जे आहे आणि यांची जी बॉडी आहे ती कशी आहे, असिमेट्रिकल बॉडी आहे, असिमेट्रिकल बॉडी आहे. आता असिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय, की सिमेट्रिकल बॉडी म्हणजे काय असतं, की ज्या बॉडीचे दोन तुकडे केले, दोन आपण तुकडे केले की दोन्ही तुकडे समान होतात, त्याला म्हणायचं सिमेट्रिकल बॉडी. समजा ह्युमन बॉडी आहे, आपण कापली तर दोन्ही बाजूने समान होते, तर ही झाली काय, सिमेट्रिकल बॉडी. पण असिमेट्रिकल म्हणजे की ज्याचे कापल्यानंतर कशीही जरी कापली तरी त्याचे दोन समान तुकडे होत नाहीत, त्याला म्हणायचं असिमेट्रिकल बॉडी. तर हे कशी, याची बॉडी कशी आहे, असिमेट्रिकल बॉडी आहे. दिस ॲनिमल्स काय असतात, हे जे ॲनिमल्स असतात दे आर अटॅच्ड टू सॉलिड सपोर्ट, दे आर अटॅच्ड टू सॉलिड सपोर्ट. समुद्राच्या बुडाला एखादा सॉलिड सपोर्ट असतो, दगडाला वगैरे काय असतात, हे स्वतःला चिकटून घेतात. ते प्राणी जरी असले तरी दे डू नॉट शो एनी लोकोमोशन, ते लोकोमोशन दाखवत नाहीत, ते मुवमेंट दाखवत नाहीत. आणि हे काय आहे, बॉडीवर पोर्स तर असतातच, आणि एवढंच नाही, बॉडीवर काय असतात, स्पिक्युल्स असतात. स्पिक्युल्स आर प्रेझेंट ऑन बॉडी, स्पिक्युल्स आर प्रेझेंट ऑन बॉडी. स्पिक्युल्स म्हणजे काय, हो, आपण डोक्यावर वगैरे जर का पडलं तर टेंगुळ येतं का नाही, टेंगुळ, असं छोटंसं टेंगुळ, ते दॅट पर्टिक्युलर टेंगुळ इज कॉल्ड ॲज स्पिक्युल. हो, तसे टेंगळं असतात बॉडीवर, त्याला काय म्हणायचं, स्पिक्युल्स असतात. आणि हे जे स्पिक्युल्स कॅल्शियम कार्बोनेटचे किंवा सिलिकाचे बनलेले असतात, की हे कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाचे काय झालेले असतात, हे स्पिक्युल्सचे असतात. आणि तीच ॲनिमल समुद्रामध्ये काय करतात, जे छोटे छोटे किडे वगैरे असतात त्यासारखे जे ॲनिमल्स असतात ते फीड अपॉन दॅट स्मॉल ॲनिमल्स. आणि काय होतात की त्यांचा ऑस्क्युला उघडत असतो, पाण्याच्या साह्यानं जे पाणी वाहत्या पाण्यात ते किडे वगैरे आले की त्याच्या तोंडामध्ये जातात बसल्या बसल्या, आणि त्यांचं काय होतं, भरण पोषण होतं. आणि त्यांचं जे रिप्रोडक्शन होतं ते असेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं किंवा सेक्स्युअल रिप्रोडक्शन, दोन्ही पद्धतीनं त्यांचं काय होतं, रिप्रोडक्शन होतं. दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली असेक्स्युअली. काय आहे तर की यांच्यामधले काही प्राण्यांचं असेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं आणि यांच्यामधल्या काही प्राण्यांचं अगदी सेक्स्युअल रिप्रोडक्शन सुद्धा होतं. बडिंग वगैरे जे आहे त्या पद्धतीनं होतात. एवढंच नाहीये की यांच्यामध्ये काही काही प्राणी असे आहेत की दे हॅव गुड कॅपॅसिटी ऑफ रिजनरेशन, की रिजनरेशनची सुद्धा, काही सगळ्या स्पंजमध्ये नाही पण काही स्पंजेसमध्ये रिजनरेशनची सुद्धा कॅपॅसिटी असते. लक्ष द्या, हा जो धडा आहे हा थोडासा इन्फॉर्मेटिव्ह आहे, माहितीपूर्ण आहे. की ज्या बाकीचं ज्या ही माहिती आहे की मॅक्झिमम ज्यावेळेस आपण फायलम शिकतो ही माहिती आहे, ह्याची फक्त सोप्या शब्दामध्ये कसं करता येईल, समानार्थी शब्द कसे वापरता येतील, मराठीत कसं सांगता येईल, एवढाच माझा प्रयत्न असेल. अदरवाईज यू हॅव टू रीड इट अगेन अगेन अँड अगेन. आणि एवढंच नाही की आता आपल्याला ऑनलाईन चालू आहे, थोडंसं रिव्हर्स फॉरवर्ड जो आहे व्हिडिओ करून आपल्याला परत परत ते ऐकता सुद्धा येईल, नव्हे तर ऐकायचं सुद्धा. काय शिकतोय आपण, सायन्स 2 शिकतोय बघा. थोडंसं पहिला लेक्चर आहे आज म्हणून परत परत सांगतोय. ॲनिमल क्लासिफिकेशन नावाचा धडा आहे आपण सुरू केलेला आहे, 6वा धडा, महत्वपूर्ण धडा आहे. हे ॲनिमल्स आर क्लासिफाईड ॲज नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. बघा उद्यापासून हे सांगता येणार नाहीये मला, म्हणून आज 10 मिनिटात दोनदा तीनदा रिपीट करतोय मी. नॉन कॉर्डेट्स म्हणजे पाठीचा कणा नसलेले प्राणी, हा प्राण्याचा मुख्य ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सब ग्रुप्स असतात, त्या सब ग्रुप्सला फायलम्स म्हणतात. आपल्याला 8-9 प्रकारचे वेगवेगळे फायलम शिकायचे आहेत. त्यापैकी पहिला फायलम आपण शिकतोय पोरिफेरा. तर काय आहे तर की ॲज नेम इंडिकेट्स, these animals have numerous pores on their body.
ह्या पोर्सला ऑस्टिया म्हणतात. दे हॅव व्हेरी सिंपल बॉडी हॅज ऑस्क्युला म्हणजे माउथ लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर these are aquatic animals, जलचर आहेत, मोस्टली मराईन आहेत म्हणजे समुद्रात सापडणारे आहेत. they have asymmetrical body, they are attached to solid support, they do not show locomotion, कोणती लोकोमोशन दाखवत नाहीत. प्राणी असले तरी कुठं वळवळ नाही, फिरायला जात नाही. स्पिक्युल्स आर प्रेझेंट ऑन देअर बॉडी आणि रिप्रोडक्शन हे असेक्सुअल रिप्रोडक्शन सुद्धा दाखवतात आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन सुद्धा दाखवतात. एक प्राणी नाही बरं, कारण या ग्रुपमध्ये अनेक प्राणी आहेत. काहीचं रिप्रोडक्शन असेक्सुअल होतं आणि काहीचं रिप्रोडक्शन हे सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. एवढंच नाहीये तर बडिंग रिजनरेशन यासारखं असेक्सुअल रिप्रोडक्शन ते दाखवतात. आता इथं आपल्याला जे आहेत एक्झाम्पल सगळे काय ते ऑल स्पंज, सगळे स्पंज ह्या याच्या खाली येतात. तरी आपल्याला एक्झाम्पल दिले सायकॉन स्पंज म्हटलं तरी चालतं किंवा सायकॉन आहे. यू स्पॉन्ज आहे ज्याला बाथ स्पंज म्हणतात. जुन्या काळी हे अंघोळीसाठी वापरला जायचा म्हणून त्याला बाथ स्पंज सुद्धा म्हणतात, यू स्पॉन्जिया. त्याच्यानंतर जे आहे खाली युप्लिक्टेला वगैरे असे एक्झाम्पल दिले. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, ऑल स्पंज दे कम्स अंडर द हेडिंग पोरीफेरा. आपल्याला ऑल स्पंज म्हटलं की काय येणार, ते त्यांचा मुख्य ग्रुप नॉन कॉर्डेट्स आणि फायलम कोणता येणार, पोरीफेरा. आणि काय आहे पहा, अशा आकृत्या दिल्या तर पान क्रमांक 67 वर या आकृती दाखवतो तुम्हाला. पहिली आकृती पुस्तकात पण पहा. अशी कधी कधी काय करतात की बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशी नुसती आकृती स्कॅन करून टाकतात आणि ती डायग्राम आयडेंटिफाय करा म्हणतात, त्याचा फायलम आयडेंटिफाय करा म्हणतात आणि काय आहे पूर्ण त्याच्याबद्दलच्या कॅरेक्टरिस्टिक्सची माहिती लिहा असं 2-3 काय होतं मार्काचा प्रश्न येतो. डायग्राम देतात नुसते, बाकी काहीच देत नाहीत, फक्त डायग्राम देतात आणि आपल्याला डायग्राम आयडेंटिफाय करा म्हणतात कशाची आहे, कोणत्या फायलमची आहे आणि त्याच्या काय 4-5 कॅरेक्टरिस्टिक्स लिहा म्हणतात. लक्ष द्या, अशा पद्धतीनं सुद्धा होतं. म्हणून आपल्याला डायग्राम आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असं दोन्ही लिहिता आलं पाहिजे. मी ज्यावेळेस तुम्हाला ह्या धड्याचे लर्निंग पॉईंट्स देईल त्यावेळेस काय करायचं की वहीवर डाव्या बाजूला असं वही उघडली की अशी वही उघडली तुम्ही अशी की वही रजिस्टर जे काय असेल, डाव्या बाजूला आकृती काढायची आणि उजव्या पानावर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असं लिहित राहायचं. असं एका याच्यावर एकच लिहित राहायचं. म्हणजे डाव्या बाजूला आकृती, उजव्या बाजूला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असं आपल्याला कळायला पाहिजे. किंवा त्या नवनीतच्या वगैरे त्या चित्रकलेच्या वह्या असतात ना त्या उत्तम, त्याचे जी आडवी वही असते बघा चित्रकलेची, वाटल्यास ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी केली तर तुम्ही फार उत्तम होईल. ती एक चित्रकलेची वही, त्याचे रुंद पान असतं, त्या पानाचे 2 भाग करायचे, डाव्या बाजूला आकृती आणि उजव्या बाजूला लगेच त्याची काय आहे माहिती आहे. बघा चित्रकलेचीच वही करा, छान होईल. जितकी मोठी करताल तितकी चांगली. छानपैकी उजव्या बाजूला स्केच पेन वगैरे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलं तर अजून उत्तम, थोडंसं पक्क होऊन जातं. हो, त्याचे फोटो काढून पाठवा मला, पाठवतात तुम्ही, सगळे पाठवत नाहीत, सॉरी टू से. आता हा झाला कोणता, पोरीफेरा फायलम पाहिला. आता फायलम दुसरा तो आहे कोलेटेराटा. बघा फायलम क्रमांक 2, त्याचं नाव आहे कोलेटेराटा किंवा नायडेरिया. काय आहे, कोलेटेराटा किंवा नायडेरिया. सी काय होते तर सायलेंट राहत, नायडारिया जे आहे हे आहे कोलेटेराटा किंवा नायडारिया. हा दुसरा काय फायलम आहे. आता कोलेटेराटा ह्या शब्दाचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. याचा शब्द कळाला ना तर 1-2 कॅरेक्टरिस्टिक्स येऊन जातात. शब्द काय आहे बाबा, कोलेन टेराटा. ते कोलेन म्हणजे काय असतं की शरीर असतं, बॉडी कॅव्हिटी असते आणि टेराटा म्हणजे त्याला काय असतं तर अँटेना सारखे टेंटॅकल्स असतात, म्हणून त्याला नाव आहे कोलेन टेराटा. हायड्रा याच्यामध्ये येतो, हायड्रा. कारण हायड्राला काय आहे पहा की असं जे आहे
हा म्हणजे त्याचं कोलेंटेराटा म्हणजे अशी सिंपल एक बॉडी असते आणि बॉडी कॅव्हिटी पण असते आणि असे जे असतात सेन्सरी टेंटॅकल्स असतात म्हणून याला कोलेंटेराटा म्हणतात किंवा नायडेरिया म्हणतात. जो प्राणी आहे हायड्रा, ह्या आकृत्या सुद्धा तुम्हाला नीट पुस्तकात व्यवस्थित पाहून काढायच्या तर नाही आल्या तर प्रयत्न करायचा. आता समोर डेमो आपण समजा नाही आलं तर कळवा, कशा काढायच्या ते सुद्धा सांगू, पण आकृत्या काढा. रोज कमीत कमी ज्यावेळेस तुम्ही बोर होताल तर एखादी तरी आकृती काढा. सायन्सची ज्यावेळेस खूप बोर वाटतं, आता नाही काही अभ्यास वगैरे होत नाही सर, आता फार बोर व्हायला लागले, ज्यावेळेस तुम्ही बोर होताल त्यावेळेस काय करायचं, सायन्सच्या डायग्राम काढायच्या. चेंज इन द वर्क इज द रेस्ट हा एक दांडीचं सूत्र आहे. हो, की कामामध्ये बदल करा, की आमची शाळाच होत नाही वगैरे काय नाही. हे काय चालू आहे, शाळाच चालू आहे की नाही, फक्त मोबाईलवर चालू आहे, टीव्हीवर चालू आहे, इतकंच आहे. आपण आपला अभ्यास करा. आता याचं ह्या काय आहे की ह्या कोलेंटेराचा काय आहे, दे हॅव सिलेंड्रिकल बॉडी. पहिल्यांदा शरीराबद्दल सांगू आपण. दे हॅव सिलेंड्रिकल किंवा अम्ब्रेला लाईक बॉडी असते बरं का. सिलेंड्रिकल किंवा अम्ब्रेला म्हणजे कोणाची सिलेंड्रिकल असते आणि कोणाची अम्ब्रेला लाईक बॉडी असते, छत्री सारखी. सिलेंड्रिकल किंवा अम्ब्रेला लाईक बॉडी असते. आणि हे पहा, जर का बॉडी सिलेंड्रिकल असेल तर त्याला पॉलिप म्हणतात. हो, समजा बॉडी म्हणजे हे एकच प्राणी नसतो ना, याच्यामध्ये अनेक प्राणी येतात. कोणाची सिलेंड्रिकल आहे, कोणाची अम्ब्रेला लाईक आहे. समजा बॉडी सिलेंड्रिकल असेल हायड्रा सारखी तर त्या सिलेंड्रिकल बॉडीला पॉलिप म्हणतात. काय म्हणतात, पॉलिप. आणि बॉडी जर का अम्ब्रेला लाईक असेल तर त्याला मेडुसा म्हणतात. त्याला काय म्हणतात, मेडुसा. हे तिकडच्या भाषेमधले शब्द आहेत, लॅटिन भाषेमधले शब्द आहेत. पण आपण लक्षात घ्यायचं की दे हॅव सिलेंड्रिकल बॉडी और अम्ब्रेला लाईक बॉडी. बॉडी जर का सिलेंड्रिकल असेल तर इट इज कॉल्ड एज पॉलिप आणि बॉडी जर का अम्ब्रेला लाईक असेल तर इट इज कॉल्ड एज मेडुसा. वाटल्यास कंसामध्ये लिहून टाकायचं की दे आर पॉलिप किंवा मेडुसा असतात, म्हणजे सिलेंड्रिकल बॉडी असते किंवा अम्ब्रेला लाईक बॉडी असते. आणि यांना जे आहे ह्या बॉडीला काय असतात की सेन्सरी टेंटॅकल्स असतात, म्हणून कोलेंटेराटा आहे. आणि बॉडी हॅव सेन्सरी टेंटॅकल्स. सेन्सरी टेंटॅकल्स. हो, त्यांच्यावर कोणी अटॅक करायला लागलं तर त्याचा सेन्स व्हावा किंवा खाण्यापिण्याचं भक्ष्य जवळ आलं तर त्याचा सेन्स व्हावा, त्याच्यासाठी हे सेन्सरी काय असतात, टेंटॅकल्स असतात वरी. आणि हे सुद्धा काय आहेत, हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत आणि मोस्टली मराईन आहेत. काही फ्रेश वॉटर मध्ये सुद्धा सापडतात, पण जास्त करून हे मराईन समुद्राच्या पाण्यात सापडणारे काय आहेत, ॲनिमल्स आहेत. आणि बॉडी कशी आहे तर बॉडी इज सिमेट्रिकल. बॉडी इज सिमेट्रिकल. सिमेट्रिकल बॉडी आहे आणि सिमेट्रिकल मध्ये सुद्धा कोणती आहे, रेडियल सिमेट्रिकल बॉडी आहे. सिमेट्रिकल मध्ये सुद्धा कोणती सिमेट्री आहे, रेडियल सिमेट्री. आता लक्षात घ्या, सिमेट्रिकल म्हणजे काय असतं की दोन तुकडे केल्यानंतर दोन्ही तुकडे समान होतात, त्याला म्हणायचं सिमेट्रिकल. आता सर तुम्ही म्हणतात रेडियल सिमेट्रिकल आहे. रेडियल सिमेट्रिकलचा अर्थ काय असतो की कसंही तोडा, त्याला उभं तोडा, आडवं तोडा, तिरकं तोडा, कसंही तोडा, त्याचे काय होतात, दोन समान भाग होतात. टरबूज असतं की नाही, कसं जरी तोडलं आपण, असं काप मारला, असा मारला, असा मारला, कसंही मारा, टरबुजाचे काय होतात, दोन समान भाग होतात. ते जे असतात त्याला रेडियल सिमेट्री म्हणतात. तसे प्राणी आहेत की बॉडी इज सिमेट्रिकल आणि सिमेट्रिक सुद्धा कोणता प्रकार आहे, रेडियली सिमेट्रिकल असतात. की हे जे आहे, आणि एवढंच नाही की बॉडी हे प्राणी कसे आहेत तर डायप्लोब्लास्टिक बॉडी आहे. हा एक नवीन शब्द आला की बॉडी रेडियली सिमेट्रिकल आहेच आहे आणि डायप्लोब्लास्टिक आहे. सर डायप्लोब्लास्टिक काय प्रकार आहे तर डाय म्हणजे दोन आणि डायप्लोब्लास्टिक म्हणजे जर का शरीराचे दोन थर असतील तर त्याला म्हणायचं डायप्लोब्लास्टिक बॉडी आणि शरीराचे तीन थर असतील तर त्याला म्हणायचं ट्रायप्लोब्लास्टिक बॉडी. तर हे स्पंज जर का सोडले तर आपले पुढचे जे प्राणी आहेत ते आहेत एक डायप्लोब्लास्टिक आहेत किंवा
ट्रायप्लोब्लास्टिक आहेत. डायप्लोब्लास्टिकचा अर्थ काय आहे की बॉडीचे दोन थर येतात की बॉडी हॅव टू लेयर्स. दोन लेयर्समध्ये ही बॉडी असते, एक बाहेरचा लेअर आणि एक आतला लेअर, की ज्याला फार डीपमध्ये आपल्याला सांगायचं म्हणलं तर एंडोडर्म आणि एक्टोडर्म असे दोन असतात. पण एवढं काय आपल्याला खोलात जायची गरज नाही की दोन लेअरची बॉडी आहे, रेडियली सिमेट्रिकल बॉडी आहे. हे बघ काय आहे की कोणताही फायलम शिकताना काही कॉमन सेन्सचे मुद्दे घ्यायचे आहेत आपल्याला. इथं आपण जितका कॉमन सेन्स वापरू तितकं चांगलं. कोणतं? किंवा नाव काय सांगतं, पोरीफेरा नाव काय सांगतं, कोलेंटेराटा नाव काय सांगतं, त्याचा एक मुद्दा तयार होतो. नंबर 2चा मुद्दा राहतात कुठं, म्हणजे पाण्यात राहतात, जमिनीवर राहतात, बरोबर आहे. नंबर 3चा मुद्दा बॉडी कशी आहे, सिमेट्री कशी आहे, रिप्रोडक्शन कसं आहे. असं जर का आपण एक लक्षात ठेवलं, आता जसं जसं पुढचे फायलम होत राहतील तसं तसं तुम्हाला ते मगअप होऊन जाईल की अरे तेच मुद्दे रिपीट होता येतं की बॉडी लेयर्स आहेत, बॉडी सिमेट्री आहे, रिप्रोडक्शन आहे, त्याचं लोकेशन आहे, काही बॉडीबद्दल स्पेशालिटी आहे, कॅरेक्टर्स आहेत की तर जसं आपण सांगितलं की कोलेंटेराटा नाव सांगितलं की सिलेंड्रिकल किंवा अम्ब्रेला लाईक बॉडी आहेत, सेन्सरी टेंटॅकल्स आहेत, मोस्टली मराईन आहेत, ॲक्वॅटिक आहेत, डायप्लोप्लास्टिक बॉडी आहे, रेडियली सिमेट्रिकल बॉडी आहे. त्यानंतर काय राहिलं आता, हे टेंटॅकल्स त्यांच्या तोंडाच्या आजूबाजूला असतात आणि टेंटॅकल्स कशासाठी उपयोगाला येतात तर टू कॅच द प्रे. हो, त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी हे टेंटॅकल्स कामाला येतात. हे टेंटॅकल्स काय करतात की ते पूर्ण ज्या आहेत टॉक्झिन्स काय करतात तर बाहेर टाकतात आणि त्याच्या आधाराने काय करतात तर भक्ष्य पकडतात. अगदी ते स्वतःचं रक्षण सुद्धा करतात. आता यांचं जे आहे रिप्रोडक्शन सुद्धा कसं आहे, आता हायड्राचं रिप्रोडक्शन कसं आहे आपल्याला सांगायची गरज आहे का, असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. बडिंगनं त्याचं काय होतं, रिप्रोडक्शन होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कोणतं आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. बस हे जे काय आहेत असे 4-5 आपण मुद्दे सांगितले की काय होतं, तो फायलम पूर्ण होतो. मी काय म्हटलं अगदी मराठीमध्ये सिंपल, कसं की नाव काय सांगतं, जसं पोरीफेरा की बॉडी हॅव न्यूमरस पोर्स, कोलेंटेराटा सिलेंड्रिकल अम्ब्रेला लाईक बॉडी आणि त्याला काय सेन्सरी टेंटॅकल्स, त्यांचं लोकेशन काय आहे, ॲक्वॅटिक, बरोबर आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन कसं होतं, त्यानंतर बॉडी लेयर्स कसे आहेत, बॉडी सिमेट्री कशी आहे, असे 4-5 मुद्दे सांगितले की आपल्याला काय होतं ते पूर्ण होतं. आणि एक्झाम्पल सांगायचे, कोणते कोणते एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, आपला जो आहे हायड्रा आहे, हायड्रा, बरोबर आहे. आपण त्याचं असेक्सुअल रिप्रोडक्शन बघितलं तर मागच्या धड्यामध्ये, हा हायड्रा आहे. त्यानंतर सी ॲनिमोन आहे. त्यानंतर जे आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, ते एक दोन तरी आपल्याला काय कळते तर त्याचे नाव आले पाहिजे. तर सी ॲनिमोन आहे. त्यानंतर जेली फिश आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कोरल्स आहेत समुद्रामधले. ते कोरल्स फार सुंदर असतात, डिस्कवरी चॅनलवर वगैरे आपण पाहतो ते कोरल्स आहेत. हे सगळेचे सगळे कोणत्या हेडिंग खाली येतात, ह्या कोलेंटेराटा ह्या हेडिंग खाली येतात. तर हे जे आहेत हा काय 2 फायलम झाले. कोणते 2 फायलम झाले, एक पहिला झाला पोरीफेरा आणि दुसरा झाला कोलेंटेराटा किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, नायडारिया. हे काय आहे त्याचं नाव आहे. तर काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.